ची किंमत कमी करत हळूहळू विनवणीच्या टप्प्यावर जाणं असतं आणि हे लक्षात येईपर्यंत मन खूप थकलेलं असतं. सतत समजावून सांगणे, पुन्हा पुन्हा आपली बाजू मांडणे आणि उत्तरासाठी आसुसलेपणाने वाट पाहणं हे संवाद नसून आत्मसन्मानाची झीज असते. ज्याला समजायचं असतं त्याला 2 शब्द पुरेसे असतात आणि ज्याला समजायचंच नसतं त्यासाठी 1000 शब्दही अपुरे ठरतात. जिथे आपले शब्द ऐकले जात नाहीत तेथे शांत राहणे हाच सर्वात मोठा प्रतिसाद असतो. प्रत्येक नात्यात थांबण्याची एक रेषा असते, ती ओलांडली की आपुलकीही ओझं बनते. सतत बोलून नातं वाचत नाही बरं का. कधी कधी न बोलता स्वतःला वाचवावं लागतं. थांबणं म्हणजे हारणं नाही, तर स्वतःला सावरण्याची हिंमत असते. कारण जे नातं तुमच्या शांततेची कदर करत नाही त्यासाठी तुमचा आवाज झिजवण्याची काहीच गरज नाही.